मध्ये प्रामुख्याने पक्ष संघटनेचा सद्यस्थितीचा आढावा घेणं, नंतर येणारे सगळे इलेक्शन आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये पूर्ण सक्षमपणे लढणार आहे आणि मग त्या निवडणुकीच्या संदर्भात पक्षाची बांधणी करणं अगदी बूथ लेवल पर्यंत आणि राज्यामध्ये आम्ही त्रिस्तरीय रचना लावतोय की ज्यामध्ये राज्य लेवल असेल, नंतर जिल्हा निहाय, शहर निहाय कमिटीज असतील आणि मग प्रभाग आणि गाव पातळीवरच्या कमिटीज असतील आणि असं ते राज्य ते बूथ यापर्यंतचे सगळे त्रिस्तरीय रचनेच्या माध्यमातून पक्षाची बांधणी करणं आणि निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाला एक मजबूत संघटन उभं करून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आम आदमी पार्टीच्या रूपाने एक सक्षम पर्याय लोकांना देणं हे आमचं यापुढचं ध्येय आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बघाल की आम आदमी पार्टी एक सक्षम राजकीय पर्याय म्हणून महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल। आज जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती तयार झाली आहे की एका भक्कम विचाराची लोककल्याणकारी राज्य केंद्रस्थानी ठेवून जे शिवाजी महाराजांचं आपलं ब्रीद होतं ते रयतेचं राज्य त्या पद्धतीने काम करण्यासाठी म्हणून आम आदमी पार्टी भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक पर्याय सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी घेऊन येईल आणि त्या संदर्भातच आम्ही सगळ्या जिल्हा आढावा बैठका घेऊन कार्यकर्त्यांची बांधणी करणं आणि निवडणुकीला येणाऱ्या सामोरं जाण्याची तयारी करणं त्या संदर्भात या आढावा बैठका आहेत। याची सुरुवात आम्ही विदर्भपासून केली। विदर्भ झाला, नवी मुंबई, ठाणे, वसई, त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्र सुरू झालं। आढावा म्हणजे आम्ही पक्ष संघटनेची सद्यस्थिती जाणून घेतोय आणि मग यामध्ये वेगवेगळ्या पदांवर वेगवेगळ्या जबाबदारीचं वाटप लवकरच होईल सगळ्या लोकांना आणि पक्ष वाढी संदर्भातल्या आम्ही या ठिकाणी चर्चा करत आहोत आणि त्या अनुषंगाने भेटीगाठी असतील कार्यकर्त्यांच्या, नंतर या व्यतिरिक्तही बऱ्याचशा भेटीगाठी आहेत ते करून आम्ही पक्षाला निवडणुकीच्या अँगलने सक्षमपणे पुढे आणतोय। परंतु लोकसभा निवडणूक काही महिन्यांमध्ये त्यात तितक्या लवकर सगळं होईल। लोकसभा निवडणुकामध्ये आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत, परंतु विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर सर्व ठिकाणी लढणार आहे आणि मग या इंडिया आघाडीचा लोकसभेचा जो विषय आहे ते अजून वरिष्ठ पातळीवर चर्चा त्या संदर्भात सुरू आहे। परंतु आमची बांधणी आम्ही फक्त लोकसभा केंद्रस्थानी न ठेवता सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा ही प्रामुख्याने नजरेसमोर ठेवून आम्ही तयारी करू। संघटन संदर्भात नेमके काय निर्णय घेण्यात आले? नाही, आज निर्णय नाही, अजून आमचं आता आढावाच आहे। म्हणजे आढावा म्हणजे निर्णय होतील लवकरच, परंतु आज स्थिती जाणून घेणं, कार्यकर्त्यांचे फीडबॅक घेणं आणि त्यावर एक सारासार विचार करून ऍक्शन घेऊन लवकरच सगळ्या गोष्टी कार्यान्वित करणं हा याचा उद्देश आहे आणि त्यामुळे आज लगेच इथे निर्णय होण्यापेक्षा मी म्हणेल की आम्ही इथनं फीडबॅक घेतोय।